नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रोपिक शिवार फेरीमध्ये आपले सहर्ष स्वागत. हा आपला कापसाचा प्लॉट आहे. जवळपास 15 जूनची लागवड आहे. तर हळदीच्या शेतात असल्यामुळं हे बाकी कापसांपेक्षा तुम्हाला थोडा जोरदार दिसेल. याला काय म्हणजे असं काही विशेष का आपण काही आजपर्यंत एकही फवारणी केलेली नाही. आणि सध्या आता 3 दिवसापूर्वी एक खताचा डोस दिलेला आहे. एकरी 10-26-26 अर्धा पोता युरिया, एक पोतं मायक्रोन्यूट्रियनची किट होती. तर शेतकरी बंधूंनो, आता पाऊस चांगला झाल्यामुळे जबरदस्त वाढ वगैरे दिसते. वास्तविक हळदीच्या रानामध्ये असा एक कापूस उठूनच दिसतो आणि त्याची वाढ वगैरे झपाट्याने होते. तर सध्या रोग वगैरे काही नाही आहे. आणि हे आपण काय केलं आहे, दरवर्षीच करतो. समजा तुरीचे तासं 6 तासं कापसाचे आणि 1 पाटा तुरीचा, याप्रमाणे आपण ज्याचा आपल्याला घरी खाण्यापुरत्या तुरीही होतात आणि कापसालाही काही डॅमेज करत नाही. कापसात तूर चांगली येते. तर आता पहिल्या फवारणीचं आणि पहिल्या खताच्या डोसाचं सध्या आता काही रोगराई यावर्षी ते तरी बरे, काहीच नाही आहे कीड वगैरे. तरी शेतकरी बंधूंनो, पहिली फवारणी आपली साधी सिंपल टाटा मिडा किंवा कॉन्फिडोर इमिडा क्लोप्रिड 18.7% असलेलं कोणतंही एक टेक्निकल घ्या. त्याच्यासोबत बुरशीनाशक साफ किंवा M45 साधं राहू द्या. आणि जे हळदीतले नसतील कापसं हळदीच्या शेतामध्ये, त्या शेतकऱ्यांनी सोबत एखादं अमायनो ॲसिडचं टॉनिक घेतलं तरी चालेल. कारण मागच्या 1 महिन्यात आपण लागवड तर केली, पण नंतर काही पावसाचा पत्ताच लागला नाही. त्यामुळं थोडे काही ठिकाणी कापूस कोकडल्यासारखे वगैरे किंवा हाईटचे थोडे प्रॉब्लेम आहेत. तर त्या शेतकऱ्यांनी फवारणीसोबत एखादं टॉनिक घेतलं तरी चालेल. पण ज्या शेतात म्हणजे हळदीच्या शेतात लागवड झालेली आहे त्यांना काहीच घेण्याची गरज नाही. एक इमिडाक्लोप्रिड आणि एक साधं बुरशीनाशक घेऊन पहिली फवारणी करून टाका. ज्या शेतकऱ्यांचे पहिले खताचे डोस राहिले असतील त्यांनी एकरी 10-26-26 एक मायक्रोन्यूट्रियनची किट, आणि जर हाईट तुमच्या अपेक्षेनुसार नसेल तर अर्धा पोता युरिया टाकून द्या. खताला वास्तविक 2च हप्त्यांची गरज असते. काही शेतकरी 3-3 टाकतात. ज्यांना समजा वर्षभर ठेवायचं, आता मराठवाडा आणि विदर्भामध्ये याच्या 2 वेचण्या करणं आणि हरभऱ्याला रान रिकामं करणं, किंवा मग त्याच्यात ज्वारी असेल, काही क्षेत्रामध्ये डिसेंबरपर्यंत ठेवतात आणि डिसेंबरला हे करतात भुईमुगासाठी. आता आपले हे 2 कापसाचे आहेत. ज्यात तुरीचं हे आहे ते आपण भुईमुगासाठी ठेवणार, आणि खालचं जे निखोळी आहे ज्यात तूर आपण लावलेली नाही आहे ते आपण हरभऱ्याला रिकामं करणार. तर शेतकरी बंधूंनो, खताचाही झाला, पहिली फवारणीही झाली. निंदन वगैरेचं तर शेतकऱ्यांना ते सांगण्याची काही गरजच नाही. बाकी दुसऱ्या फवारणीच्या वेळेस किंवा काही वेगळा रोग वगैरे काही आला, काही किडींचं वाटलं तर नक्कीच मार्गदर्शन करेल. बाकी काही अडचण असेल तर शेतकरी बंधूंनो कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुर्तास धन्यवाद.